नमस्कार मित्रांनो, तर आपण आज कुडपण गावाची भटकंती करतोय आणि यामध्ये आपल्याला या देवपूर गावाजवळ थांबलोय आणि या देवपूर गावाजवळ या नदी किनारी आपल्याला पाठीमागे माझ्या पाहू शकता पोलादपूर तालुक्यातील देवपूर गावाजवळ चोळी नदी किनारी वसलेले हजारो वर्षापूर्वीचे प्राचीन श्री आई कोणजाई वाघजाई स्वयंभू देवस्थान। पोलादपूरहून कुडपणकडे जाताना उजव्या हाताला आपल्याला एक सुंदर दगडी कमान दिसते। ही कमान अगदी शिवकालीन स्थापत्यशैलीची आठवण करून देते आणि इथूनच देवपूर मंदिराकडे जाण्याचा मार्ग सुरू होतो। या कमानीतून पुढे गेल्यानंतर मंदिराचा विस्तीर्ण आणि शांत परिसर आपल्याला नजरेस पडतो। पावसाळ्यात तर या परिसराचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसतं। हिरवीगार झाडी आणि थंडगार वाऱ्याची झुळूक मन प्रसन्न करून टाकते। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारात पाऊल टाकताच आपल्याला नंदीचं दर्शन होतं। त्यानंतर समोरच महादेवाचे सुंदर आणि सुबक पिंड दिसते। या मंदिरातील शांत आणि पवित्र वातावरणामुळे इथे तासनतास बसून राहावंसं वाटतं। मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळते। या देवस्थानला 18 गाव वाघजाई कोणजाई देवस्थान म्हणूनही ओळखले जाते। हे मंदिर शिवकालीन असून महाराष्ट्र शासनाची सनद प्राप्त असलेले एक पुरातन मंदिर आहे। या देवस्थानची जत्रा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या उत्साहात कोंडवी परिसरातील 18 गावातील गावकरी उंच सासनकाठ्या आणि घाट धुपारत घेऊन सहभागी होतात। रात्री सुरू होणारा हा जत्रोत्सव दुसऱ्या दिवशी सकाळी संपतो। या जत्रेत बगाडाचा चित्त थरारक प्रसंग पाहण्यासाठी हजारो भाविक गर्दी करतात। हे देवस्थान केवळ धार्मिकच नाही तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे। मंदिराच्या आजूबाजूला अनेक लहान मंदिरं, काळा पाषाणातील मूर्ती, कुलदैवतांची स्थानं आणि अनेक विरगळी पाहायला मिळतात। यावरूनच या मंदिराचं पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट होते। फार पूर्वीपासूनचं हे प्राचीन काळापासूनचं मंदिर आहे। जवळजवळ येथील जर विरगळ पाहिले आपण तर आपल्याला ह्या मंदिराची प्राचीनता लक्षात येते। दानशूर व्यक्तीने जी ही प्राचीन मंदिर आहेत त्यांना सुशोभित करण्यासाठी असंच एकत्र येऊन तालुक्यातील पर्यटन आपल्याला वाढवण्यासाठी अशा गोष्टीचा उपयोग व्हायला पाहिजे। म्हणून मी आजी माजी सैनिकांना धन्यवाद देतो की त्यांनी एवढं चांगलं प्रवेशद्वार देवपूरच्या इथे कोणजाई मंदिराच्या प्रवेशद्वारात उभारलेलं आहे। आपण ऐकले काकांची बाईट, तर याच्यामध्ये आपल्याला या मंदिर किती पौराणिक आहे हे आपल्याला समजतं। तुम्ही जर देवपूर पोलादपूर भेट देण्याचा विचार करत असाल आणि जर तुम्हाला शांतता, अध्यात्म आणि इतिहासाची आवड असेल तर या मंदिराला नक्की भेट द्या। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन ठिकाणांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका। भेटूया पुढच्या भन्नाट भटकंतीमध्ये।